हे व्हेरी गुड मॉर्निंग एव्हरीवन. तर मी प्राची एव्हरीडे गुणमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत करत आहे. तर सकाळी सकाळी मस्त इडलीचा बेत होता आणि त्यासाठीच मी इथे चटणीसाठी फोडणी करत आहे. तर हे जे काही जिरं मोहरीचा जो तडक्याचा जो तडतड आवाज असतो ना, तो मला नेहमीच आवडतो. म्हणून कधीही मी इडली डोसा बनवला ना, तर मी चटणीला फोडणी केल्याशिवाय राहत नाही. तर आजची जी काही इडली होती ना, ती इतकी पांढरी शुभ्र सॉफ्ट मऊ मऊ लुसलुशीत झाली होती, म्हणजे ना जणू काय तोंडात विरघळतच होती. तर ना आज मी ना टिफिनलासुद्धा मी हेच देणार आहे, कारण की ती इडलीच झाली होती इतकी सुंदर. म्हणजे आजपर्यंत मी इतक्या वेळेस इडली बनवली, पण जी इडली आज बनली होती ना, ती ह्याच्या आधी कधीच नव्हती बनली होती. बिकॉज ऑफ मी इडली न खाणारी मुलगीसुद्धा आज इडली खाते. तर मग मी स्वतःच जज केलं की अरे आज इडली खूप सुंदर झाली, आणि खरंच सुंदर झाली होती. जिथे 2 इडल्या कमी खाणाऱ्या लोकांनी पण आज जास्त इडल्या खाल्ल्या आहेत. तर चला, तर इडली कशी झाली आहे नक्कीच सांगा. आणि नेहमीप्रमाणे आम्ही जेव्हा आमचा ब्रेकफास्ट झाला की मुलं आधी अभ्यासाला बसतात, तर तो तेच मला विचारत होता, मग आज काय? तर मग मी काल जे काही शिकवलं त्याचंच तू लर्निंग करणार आहे आणि रायटिंग करणार आहे, कारण की रात्री मी त्याचं रीडिंग घेते आणि सकाळी तो लर्न करतो. आणि मग जे काही मी रात्री शिकवलं असं ते लर्न करून तो त्याचं हे करतो, राईट करतो. चला, तर जसं की आपण स्वतःला फ्रेश करतो ना, तसं आपल्या घरालासुद्धा फ्रेश होण्याची गरज असते. तर ते कसं काय माहिती आहे का? कारण की ना आज मी ना माझ्या घरात छोटे छोटे बदल करणार आहे. म्हणजे पडदे बदलणार आहे, बेडशीट बदलणार आहे, आणि त्याचबरोबर तुमच्याशी थोड्या मनाच्या गप्पा मारणार आहे. रोज आहे ना आपल्या घरातला एक तरी कोपरा ना आपण स्वच्छ केला पाहिजे, म्हणजेच तो फ्रेश केला पाहिजे. जसं आपण स्वतःला फ्रेश कसं करतो, रोज अंघोळ तर सगळेच करतात, पण आधी कधी कधी आपण फेस पॅक लावतो की नाही माझा चेहरा खूप डल झाला आहे, किंवा टॅन झाला आहे, किंवा डस्ट झाली आहे चेहऱ्यावर, तर त्यामुळे आपण स्क्रब करतो. मी करत नाही, पण मी एक उदाहरण देते. किंवा आपण फेस पॅक लावतो आणि कसं आपण नेहमीपेक्षा वेगळं दिसतो की नाही. तर तसंच आपल्या घराला सुद्धा चेंजेस हवे असतात, आणि त्यावेळेस आपलं घर बोलतो. काय बोलतो माहिती आहे का? आज मी खूप प्रसन्न आहे. आणि हे ना ज्याला ऐकायला येतं त्यालाच येतं. तर आज असंच मी काहीतरी करणार आहे. तर आहे ना मी आज माझ्या घरात आहे ना छोटे छोटे बदल करणार आहे. म्हणजेच कोणते बदल माहिती आहे का? पडदे बदलणं, बेडशीट बदलणं. चला, तर मग आज त्याचबरोबर मी तुमच्याशी थोड्याशा मनाच्या गप्पा मारणार आहे. तर ना आपण सगळे रोज घरासाठी खूप मेहनत घेतो, पण कधीकधी ना फक्त छोटासा बदलही घरात नवीन उत्साह घेऊन येतो. चला, तर मग आजचा दिवस आपल्या घरासाठी आणि स्वतःसाठी खास बनवूया. चला, तर आपल्या गप्पा पण रमतील आणि माझं घरसुद्धा फ्रेश होईल. मैत्रिणींनो, घराचे पडदे हे फक्त सजावटीसाठी नसतात, ते घराचा मूड बदलतात. मगाशी सांगितलं ना तेच. जेव्हा नवीन पडदे लावतो ना, तेव्हा घर अधिक स्वच्छ, प्रसन्न आणि फ्रेश वाटायला लागतं. माझं नेहमी असंच म्हणणं असतं की मोठे बदल नेहमीच गरजेचे नसतात, छोट्या छोट्या गोष्टींमधूनही आनंद मिळतो. जर घरात जास्त खर्च करता येत नसेल ना, तरी पडदे धुवून लावणे किंवा बेडशीट बदलणे, आणि त्यामुळे काय होतं माहिती आहे का? आपल्या घराला एकदम नवीन लूक मिळतो. घर अगदी फ्रेश वाटायला लागतं, आणि ते घर म्हणतं मी आज प्रसन्न आहे, कारण की आपल्याला प्रसन्न वाटतं म्हणून. तर ना आपण ज्या ठिकाणी दिवसाचा थकवा घालवतो ती जागा स्वच्छ आणि सुंदर असणं खूप महत्त्वाचं आहे की नाही? कारण की आपल्याला सुद्धा स्वच्छ आणि सुंदर वाटायला लागतं. स्वच्छ बेडशीट पाहिले की मनालाही शांत वाटतं, फ्रेश वाटतं, आणि बोलतो ना निवांत झोप लागल्यासारखं वाटतं. घर मोठं असो किंवा छोटं, प्रेम, स्वच्छता आणि समाधान असेल ना, तर तेच घर सुंदर घर असतं. आजकाल ना सोशल मीडियावर खूप मोठमोठी घरं दिसतात, पण त्याच्याशी तुलना करण्यापेक्षा ना आपल्या घराला प्रेमाने जपणं जास्त महत्त्वाचं आहे. घर सुंदर दिसण्यापेक्षा ना फक्त महागड्या वस्तूंची गरज नसते. घरात हसणारे चेहरे, प्रेमळ माणूस आणि एकमेकांची काळजी असली की
ते घर आपोआप सुंदर दिसते. दररोज थोडंसं आवरलं, थोडी स्वच्छता केली आणि सकारात्मक विचार ठेवले तर घरात कायम आनंदाचं वातावरण राहतं. घर हे फक्त 4 भिंतीचं नसताना घर म्हणजे आपल्या आठवणी, आपलं प्रेम आणि आपलं सुख. म्हणून ना रोज थोडा वेळ आपल्या घरासाठी नक्की द्या. कारण की घर बोलतं, घर तथास्तु सुद्धा म्हणतं. कारण घर हेच आपलं परमेश्वर आहे आणि परमेश्वर हेच आपलं घर आहे. तर तुम्हाला हे माझं पटलं असेल तर नक्की मला सांगा. म्हणून रोज थोडा वेळ आपल्या घरासाठी नक्की काढा, त्याच्याशी बोला. घर बोलतं. तर मैत्रिणींनो, आजचा छोटासा होममेकर तुम्हाला कसा वाटला ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक नक्की करा. तुमच्या मित्रमैत्रिणींना शेअर करा. आणि तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल ना तर सबस्क्राईब करायला विसरू नका हां. चला तर पुढच्या एका सुंदर व्हिडिओमध्ये पुन्हा भेटू. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या आणि आपल्या घराची सुद्धा काळजी घ्या. प्रेम करा. कारण की घर हे घर असतं, ते परमेश्वर असतं, ते तथास्तु सुद्धा म्हणतो. आणि घरामध्ये प्रत्येक व्यक्तीचं सुखसुद्धा त्या घरामध्येच असतं. म्हणून घरात किरकिर करणं किंवा घरात सतत रडगाणं गाणंसुद्धा चांगलं नसतं. मी हॅपी आहे, मी सुखी आहे, मला जे काही मिळतं त्याच्यात मी समाधान मानते, हे जर तुम्ही अशी वाक्य म्हणाले ना ते घरसुद्धा तसंच बोलतं. हे घर शांत आहे, सुंदर आहे, समाधानी आहे, खूप भरभराट आहे, असं ते सुद्धा म्हणायला